ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या, तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि दोन हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला? कशा करता तुम्ही हात टाच केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला. आपण फक्त एकच पुरावा पाहतो. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीनं ज्या वेळेला चोळीची गाठ सुटली त्यावेळेला देवाला एक आठवण करून दिली ती. द्रौपदीचं सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर द्रौपदी ज्या वेळेला हातात कंगवा घेऊन डोकं विंचरत होती त्यावेळेला कंगव्या वाट डोक्यातून गळालेली केस डोक्याचे एक न एक केस सापडत होती. कोणाला सापडू देत नव्हती. का? ही गोष्ट धर्माला माहीत होती. आणि कौरवाच्या पक्षामध्ये कांतिप्रिया नावाची दासी होती. कांतिप्रिया नावाची दासी ही गांधारीची दासी होती. आणि गांधारीच्या दासीला माहीत होतं अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात झोपी गेल्यावर, आणि द्रौपदीच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात. 15 दिवस शिल्लक राहिले होते. 15 दिवस अज्ञातवासात. कांतिप्रियेला एके दिवशी विचारलं गांधारीनं, कांते, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप होती कांती. हे कांते जी, या 15 दिवसात जर नाही पांडव सापडले तर पांडवाच्या पाठीमाग पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे, माझे पोरं वाचत नाहीत. अज्ञातवासात पांडव सापडणं अत्यंत गरजेचे आहे. कसे सापडते लो? पांडव अज्ञातवासात पांडवांचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पांडवांना नष्टचर्या म्हणून नाव होतं. नष्टचर्या. किती नष्ट सांगू तुम्हाला? इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या छातीवर खोटे का होत नाही पण स्तन आहेत महाराज. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. एक नंबरचा नर. साडी नेसावं लागली हो, साडी नेसावं लागली. ब्रह्नडा व्हावं लागलं. ब्रह्नडा ब्रह्नडा. ज्याच्या रथाचे चाक घासू नये याच्याकरता पृथ्वी एका इतीनं रथ आधार झेलीत होती. इतका तत्ववादी धर्म कंक झाला हो. हिशोबनी झाला. चार्टेड अकाउंटंट झाला. काय ताकद असेल कल्पना करा. 48,324 दाशा जिच्या इथं भांडे घासीत होत्या ती शेण काढत होती. कांतिप्रिया नावाच्या दाशीनं सांगितलं, मालकीनबाई एक पर्याय आहे. जी जी सात्विक राजे आहेत त्या सात्विक राजाच्या नगरीत पांडव असतील. काय करावं लागेल ग? सात्विक राजाच्या नगरीतला उकांडा तपासा आणि त्या उकांड्यावर सापडलेली डोक्याची रोम जर कृष्ण कृष्ण म्हणत असतील तर ते रोम द्रौपदीचे आहेत. आणि त्या गावात द्रौपदी पांडव आहेत हे 1000% खरं. कलियुगामध्ये जनाबाईनं हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. द्रौपदीनं शेण काढल्याच्या नंतर शेणाचा गोळा बाजूला ठेवायची आणि जिथं डोकं विचारलंय त्या जागेवर त्या शेणाच्या गोळ्याला थापटून खाली पडलेली रोम सगळी त्याच्यात गुंडाळून टाकायची. तुळशीच्या बाजूला एक शेकोटी असायची. त्या शेकोटीत त्या शेणाची गोळी वाळलेली टाकून द्यायची. धुरातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं.
घरातून घरातून काय सापडेल? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा वनवासात भजन केलं रे आम्ही, परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी आठवीती. पाहत पांडवा अखंड बनवासी, पाहत पांडवा अखंड बनवासी, पाहत वनवासात भजन केलं रे प्रभू, देवा वनवासात भजन केलंय. श्रुतीला भगवान सांगत होते, श्रुती जिचं शरीर नाममय झालं होतं, जिच्या शरीरातला एक न एक कण कृष्ण रूप झालेला होता, कृष्ण रूप झालेला होता. श्रुती जिच्या शरीराला सोडून खाली पडलेली डोक्याची रोम पुराणाची भाषा आहे, डोक्याची गळालेली रोम ही सुद्धा कृष्ण म्हणत होती ग श्रुती. इतक्या पावन आणि पवित्र द्रौपदीचं शरीर नालायक जर कौरवाच्या लोकांनी पाहिलं तर याची लाज माझी गेली असती. मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून रस्त्यान फिरत असेल तर लाज कोणाची जाती? समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, जर त्यानं गोदड पांघरून फिरत असेल कोणाची लाज जात असती? त्याच्या बापाची. मी जगाचा बाप हे श्रुती, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ही सत्ता माझ्या ताब्यात आहे. सख्या बहिणीपेक्षा माझ्यावर अतूट प्रेम करणारी द्रौपदी, सामान्य प्रेम असेल का द्रौपदीचं? कपाळावर कुंकू असल्यावर पदराकून नाटी फाडीत नसते, आणि पदराकून नाटी फाडायची दशी एक प्रसंग असतो, तो माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्रीला येऊ नये. मालक गेल्याच्या नंतर 13व्या दिवशी भाऊ नाटी आणीत असतो, नियमानं त्याची दशी फाडावं लागती, तसं नेसता येत नाही. ज्या वेळेला भगवंताचं बोट कापल्याचं निमित्त केलं, द्रौपदी सुभद्रेनं एकही बांधली नाही. द्रौपदीनं पाहिल्याबरोबर हातात बोट दाबलं, मधातून चिंधी आणते, लक्षात घेतलं. बोट सोडल्याच्या नंतर महालात जाऊन महालातून वापस येईपर्यंत हाताचं रक्त किती जाईल त्याच्यापेक्षा डाव्या हाताने तसाच बोट दाबलं, उजव्या हाताने पदर बगलात दाबला आणि कोपरा फाडणार उद्धवासारख्याने आवाज दिला, ताई. काय उद्धव दादा? ताई. कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडत नसते. द्रौपदीनं बोट हातात दाबलेले, पदराचा दुमाला बगलात दाबलेला आहे आणि उजव्या हातानं कोपरा फाडत होती. तेवढ्या अवकाशात उद्धव ओरसला आणि सांगितलं, ताई पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पातळ फाडत नसते. उद्धवाकडनं पाहता खाली पाहिला आणि तोंडातून आवाज पडला,
उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडीत नसते याचं मला ज्ञान आहे, पण नाटी त्याच्यासाठी फाडायले ह्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे. ह्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी कपाळ पांढरं करायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणते रे उद्धव दादा. त्याच्यासाठी चिंदी पाडते. हे 2-3 प्रसंग ज्या वेळेला श्रुतीला सांगितले त्यावेळेला श्रुती धाय मोकलून रडत होती आणि मग भगवंतानं सांगितलं श्रुती याच्या करता मी अशा निष्ठावंत भक्तांच्या हाकेला धावतो म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात आखे सरसी ओडी, हाके 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 सरसी सरसी ओडी, हाके सरसी ओडी, हाके सरसी ओडी, हाके सरसी ओडी, हाके सरसी ऐशी कृपा ऐशी कृपा ऐशी कृपा द्रौपदीचा अधिकार गोड होता. द्वापार युगामध्ये 78 हक्का आल्या. 78 अजून काही 5-7 हक्का येतात. मी तिथपर्यंत पोचलो नाही वाचायला. मी 78 हक्क पाहिले, पण ती हक्का मारणारी सुद्धा तितक्या विटेवरच्या मालकावर तितक्या श्रद्धेनं प्रेम करणारी लायक संपन्न लोक होती. त्याच्याकरता त्यांच्या हाकेला धावलाय. भक्तांनी देवाला हाक मारत असताना त्याचा फक्त भाव पाहतो. त्याची श्रीमंती पाहत नाही, त्याचा बंगला पाहत नाही, त्याचं पद पाहत नाही, त्याची जात पाहत नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू पाहत नाही, सकाळ संध्याकाळ पाहत नाही, जंगलात हे का कुठेही पाहत नाही. स्थानाचं महात्म्य नाही, कालाचा भेद नाही, जातीचा संबंध नाही, श्रीमंतीचा संबंध नाही, स्त्री पुरुष पशु पक्षी आहे याचाही संबंध नाही. फक्त त्याचा भाव पाहिजे, त्याचं तितकं वजनदार काम. अंतरीची घेतो गोडी, बाहेर बोलडी बाबाची, बाहेर बोलडी बाबाची, बाहेर बोलडी बाबाची, बाबाची भर बाहेर बोलडी फक्त प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, भाव पाहिजे. असू द्या, आजच्या दिवस दाखवा.
अर्धा तास राहिला, कशाला ताण घ्यायचा. एकदा मूर्खाच्या यादीत गेल्यामुळे शहाणी सुद्धा मूर्ख होत असतात. मगाशी नाव घेतलं अश्वत्थाम्याचं. अश्वत्थामा इतका मूर्ख झाला वैचारिक पातळीने, त्याचा मूर्खपणा टोकाला गेला आणि अश्वत्थाम्याने पाची लेकर द्रौपदीची झोपीत कापली. किती मोठं पाप असेल. निष्पाप लेकर चर्मन, निष्पाप लेकर झोपीत कापली. आणि या पांडवांच्या कुळातला एक मानवी शुंह होता कुलदीपक. मानवी शुंह, माणसातला शुंह. त्याचं नाव आपला अभिमन्यू. द्रोणाचार्यांच्या चक्रव्यूहाच्या प्रसंगात, युद्ध प्रसंगात तो मृत्यू पावला. एकांतात द्रौपदीनं मीटिंग घेतली. काय ताकद हो लोकांची आहे. काय अधिकारी मावल्या होत्या भारतात, काय प्रभावशाली मावल्यात. विटेवरच्या मालकाला जवळ बसवलं आणि जॉब विचारला, हे जगदानंद कंदपते कशा करता युद्ध केलंस रे? याच्या करता. देवा माझ्या पतीला युद्ध करायला तू लावलंस, याच्या करता माझी 5 पोरं मेली. देवा माझ्या पतीला युद्ध करायला लावलंस, याच्यापेक्षा एक शुंह मेलाय. अभिमन्यू गेला रे दादा. काय गरज होती युद्ध करायची? अरे कौरव सुईच्या हानीवर बसेल इतकी माती देणार नाहीत, हे आम्हाला ठाम माहीत झालतं. आम्ही लोकांची भांडी घासून खाल्लं असतं रे. तुझं नाव घेऊन मधुकरी मागून खाल्ली असती रे. कशाला दे तू राज्य? आता कौरव मारशिले आम्हाला माहित आहे, पांडवाला गादी देशिले माहित आहे, पण पांडव गादीवर बसल्याच्या नंतर पांडवाच्या पश्चात ही गादी कोणाच्या हवली करायची रे? हाकेसर शिवडी उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. पुढचा प्रसंग आहे. कोणाला द्यायची गादी? विटेवरच्या मालकानं सांगितलं, ताई युद्ध तुम्हा दोघांसाठी केलंय. कोण दोघं? एक तू, दुसरे भीम. देवा माझा आणि युद्धाचा काय संबंध? ऐक ताई, ज्या दिवशी दुर्योधनाने दुःशासनाला पाठवून तुझे केस धरून ओढीत आणलं होतं आणि त्यानं मांडीवर बसवलं, त्या दिवशी तू पण केलतास. या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्या दिवशी ये निघालीन. ताई युद्ध जर केलं नसतं तर दुर्योधनाची मांडी फुटत नव्हती, आणि दुर्योधनाची मांडी फुटली नसती तर तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत तुझे केस मोकळे राहिले असते. आणि बाईचे केस फक्त ठराविक वेळेला मोकळे असावा. बाईनं कधीही मोकळे केस ठेवायचे नाही. कोण्या? या संस्कृतीतल्या. बाकीच्या इचकायची आपली काय लायकी आहे? आपली पात्रता नाही, आपली योग्यता नाही, आपलं ते ज्ञान नाही, आणि हा संप्रदाय सांगत नाही. बाकीच्याहून काय गरज आहे? पण या भारतीय संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीतल्या, वारकरी संप्रदायातल्या अनुयायी स्त्रीनं ठराविक वेळेला केस मोकळे असावा. नवरात्रीत आपण जगदंबा उत्सव साजरा करतो, तर नवरात्रीमध्ये काही लोक त्या जगदंबेला, त्या प्रतिमेला मोकळे केस सोडते. चुकीची प्रणाली आहे. जगदंबा केस मोकळे कधी सोडित होती माहितीये का? हरामखोराला हाणताना. युद्ध करत असताना जगदंबेचे केस मोकळे असावा. एरवी जगदंबेचे केस कधीच मोकळे नसावे. वज्रेश्वरी, कामेश्वरी, प्राणेश्वरी, विमला, कमला, दुर्गा, पुराणातली नाव आहेत. कधी नाही मोकळे ठेवले केस, फक्त युद्ध करताना. या भारतीय संस्कृतीतल्या पवित्र स्त्रीचे केस 4 दिवस मोकळे असावा, रजस्वाला असताना. कुंखाच्या करंड्याला हात लावायचा नाही. आरसा एखाद्या अडचणीत असतो तिथं शिवायचं नाही, म्हणून मोकळे असावा. अजून 4 प्रसंगातला एक प्रसंग सांगतो. आपल्याकडे संस्कृतीमध्ये भावकीतला माणूस जर गेला तर 10व्या दिवशी सुतक फेडायला एका विशिष्ट प्रकारच्या नदीवर किंवा गंगेवर जात असतात.
आणि तिथं सुतक पेरडं त्या दिवशी घरापर्यंत येईस तर केस मोकळे असले तरी चालते. एरवी केस मोकळे ठेवायचे नाही. अजून 2 ठिकाणी मोकळे ठेवतेत, पण त्याला पुराणात आधार नाही, अंगात आल्यावर. पण त्याला पुराणाचा आधार नाही, शास्त्राचा आधार नाही, वेदाचा आधार नाही, ऋषीमुनींचा आधार नाही. तिथे केस मोकळे सोडतात. का सोडत असताल देव जाणे बाबा. पण स्त्रीने केस मोकळे सोडू नये. ताई, तू तर पण केलता ज्या दिवशी रक्त मांडोक्याला लाईन, आंघोळ करीन नाहीन, त्या दिवशी केस बांधीन. याच्याकरता युद्ध करावं लागलं. आणि भीमाने एक पण केलता, ज्या मांडीवर माझी धर्मपत्नी बसली ती मांडी एके दिवशी फोडणार आणि त्या मांडीचं रक्त घाटा घाटा प्याणार. असं म्हणलं असेल का भीम? भागवतकारांनी वाचून सांगितलं पाहिजे. कॅशेट उघडल्यावानी नाही केलं पाहिजे. कारण पांडव माळकरी होते आणि माळकरी माणसं हरामखोराचं रक्त कसं पेतील? भीमाचा पण होता, यती जन्नू जंघा ललाट प्रपटले शिमतिलकोती जायते. ज्या मांडीवर एक पवित्र स्त्री नालायकानं पापात्मक वासनेनं बसवली, ही मांडी एके दिवशी फोडणार आणि त्या मांडीतून निघालेल्या रक्ताचा तिलक लावणार, समुद्र स्नान करणार आणि तिथून पुढे गंध लावायला सुरुवात. भीमा, अविरत जर तुम्ही पांढऱ्या कपाळाचे राहिले असता याची लाज मला होती. माझी बहीण केस मोकळे सोडलेली असती याची लाज मला होती. याच्याकरता युद्ध केलंय. दादा, या 2 गोष्टीची लाज सांभाळण्यासाठी युद्ध केलं आणि आता खुर्ची बसायला कोण आहे? गेला ना आमचा दिवाळी झून. तुम्हाला एक सांगू का, वाऱ्यामध्ये बुड झाडाचं मोरड्याला कितीतरी उत्तम, पण वाऱ्यामध्ये झाडाच्या सगळ्यात जर फांद्या उडून गेल्या आणि चर्मन बुड जर शिल्लक राहिलं तर बुडाला दुःख असते. बुड या शब्दाचा अर्थ बाप आणि फांद्या या शब्दाचा अर्थ लेकर. लेकर गेल्यावर बापाला आनंद असतो का? बुडाला किडा लागला सगळे जातील, पण फांद्याला किडा लागल्यावर, फांद्या गेल्यावर बुड निसतं राहिल्यावर काय कामाचं? देवा काय करायची रे आम्हाला गादी? ताई, काळजी करू नकोस. 4.5 महिन्याचा गर्भ तुझ्या एका सुनबाईच्या पोटात आहे. तिचं नाव आहे उत्तरा. तिचा झालेला मुलगा या गादीवर बसेल. गुप्तचर बाजूलाच होता. लगेच दुर्योधनाच्या कानात फोन, राजकुमार, अश्वत्थाम्याने 5 मारली. अश्वत्थामा किती नालायक मी म्हणत नाही, देहूतले मालक म्हणतात. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुला म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. विचारामध्ये इतकी युकृती वाढली आणि वैचारिक पातळी नदीला गेली अश्वत्थाम्याची. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. देऊतले मालक सांगतात. आणि या अश्वत्थाम्याच्या कानावर दुर्योधनानं सांगितलं, मित्रा, भीष्माचार्यांच्या युद्ध हस्त कौशल्यात मृत्यू पावला. तो 5 मारलेस, 1 जिवंत आहे. आणि ह्या नालायक अश्वत्थाम्याने उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र टाकलं. उत्तरेच्या अंगावर धक 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 करीत अकेसर शिवडी सांगते, ब्रह्मास्त्र 1000 सूर्याचा गोळ अंगावर यावा असा तो गोळ येत होता. उत्तरा किती हुशार होती माहिती आहे? उत्तरा ही अर्जुनाची सून आहे.
महाभारतातल्या 4 मानवी सिंहाची एकापैकी एका सिंहाची पत्नी आहे, अभिमन्यूची पत्नी आहे. या बाईचे मामस सासरे पंढरपुरातले मालक होते. उत्तरा किती श्रीमंत आहे सांगू. तिच्या मालकाचे सख्खे मामा पंढरपुरातला जगाचा बाप आहे. पंढरपुरातल्या मालकाची भाची सून आहे ती. पंढरपुरातले मालक तिचे मामे सासरे आहेत. काय वैभवशाली बाई असेल ती. आणि तिची सख्खी सासू पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण आहे. त्याच्या पुढचं पहा ना, पुढचं. उत्तरा ही सकाळचा नित्यनेम आटपल्याच्या नंतर सासूचं जेवढं काम असेल तेवढं काम करायची सुभद्रेचं. आणि काम आटपल्या विचारायचे, आत्याबाई काही काम. तीन सांगायचं आता 2-4 घंटे काहीच काम नाही. तितक्या टायमात द्रौपदीकडे जात होती. द्रौपदी ही सावत्र सासू. पण उत्तरा ही जास्तीत जास्त संपर्कात द्रौपदीच्या होती. आणि द्रौपदीच्या सानिध्यात जितक्या वेळ उत्तरा आली तितक्या वेळ द्रौपदीनं काम नाही करून घेतलं. तिला भजन शिकिलं, तिला परमार्थ शिकिला, तिला विटेवरच्या मालकाचं वैभव सांगायची, त्याचे पाडे सांगायची. एक दिवस असा आला, द्रौपदीनं सांगितलं, उत्तरा एक बोलू का तुला. तुला जेवढं मला सांगता येते तेवढं सांगितलं ग. पण एक शेवटचं सांगते. आणीबाणीच्या प्रसंगी, हल्लीचा शब्द वापरायलो आत्ताचा, आणीबाणीच्या प्रसंगी मागचा शब्द सांगतो, संकटाच्या प्रसंगी जर तुला आठवण करायची असेल तर फक्त पंढरपुरातल्याची कर. तुम्हाला हाक मारू नकोस, सासऱ्याला हाक मारू नकोस, सासूला हाक मारू नकोस, पतीला हाक मारू नकोस. आणीबाणीच्या प्रसंगी जर तुला गरज पडली तर द्वारकेतल्याला हाक मार. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे. तो प्रसंग आला, हाक मारली. जवळ आलत ब्रह्मास्त्र. इतक्या आवेशात हाक मारली देवा, दोन्ही ओठ फाकल्या गेली. आणि पंढरपुरातल्या मालकाने अंगुष्ट प्रायायति तनु जायते धारम सुदर्शेने स्वगर्भेषु यच्चक्राति भया. अंगठ्यासारखं रूप धरलं आणि श्वासातून प्रवेश केला. आणि गर्भाच्या भोवताल सुदर्शन फिरवित होता. मालकाचा गोडसा पुरावा आहे त्याच्यासाठी सुद्धा असं सुदर्शन फिरवित होता. ब्रह्मास्त्र आलं आणि सुदर्शनात विलीन झालं. राजे हो, कृतात्रेता युगात ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ती ब्रह्मवरदानयुक्त शक्ती सोडली होती. ही शक्ती धरण्यासाठी मारुतीराय परेशान होते. विश्वातला 1 नंबरचा संन्याशी बेजार आहे. मारुतीरायाची फार सुंदर मूर्ती आहे. चर्मन मंदिर तुम्ही गावकरी मंडळी इतकं सुंदर करता. 1 कोटी 1 लाखाचं मंदिर बांधकामासाठी एका फार काळ्या पाषाणाचं, या पाषाणाला हजारो वर्ष आयुष्य असते. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्याला जो दगड वापरला, छत्रपतींच्या बुजुर्गांनी पूर्वजांनी जो दगड वापरला, तोच काळा पाषाण या पवित्र मारुतीरायाच्या मंदिराला तुम्ही वापरता. याला लाखो वर्ष आयुष्य असते. या दगडाला याला कोणी काही करू शकत नाही. अशा भव्य दिव्य सुंदरशा नूतन वास्तूमध्ये आता बऱ्यापैकी पेटी काम, याला तिथपर्यंत गेलं म्हणजे पेटी काम झालं असं म्हणतात मंदिरावाले. आणि फार सुंदर असं मंदिर तुम्ही करता मारुतीरायाचं. अशा एका पवित्र संन्याशाला सुद्धा ही ब्रह्मशक्ती पकडण्यासाठी फार, रामायण वाचा लक्षात येईल तुम्हाला, फार मोठे कष्ट झालते. आणि हे ब्रह्म अस्त्र एका सेकंदात सुदर्शनात विलीन झालं. इथेही प्रश्न केला. श्रुतीने विचारलं, देवा घरातली माणसं इतकी विकृती हरपून, वैचारिक पातळी हरपून, विकृतीचं टोक गाठून एका पोटातल्या बालकाला, निष्पाप बालकाला दुर्योधन मारण्यासाठी पाठवतो, त्याला तुला काय गरज होती वाचवायची? ऐक श्रुती, ज्याच्या आईनं माझं भजन केलंय याच्याकरता धावलो हे सोडून दे. आतलं किती गुणवान होतं. जे 4.5 महिन्याचं होतं का पोटात, ते किती गुणवान होतं, किती गुणवान. ऐका, देवानं त्याचा सांभाळ केल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस झाल्यावर त्याचा जन्म झाला.
आणि जन्म झाल्यावर उत्तरेनं भागवत पहा आणि मग उत्तरेनं प्रभूच्या मांडीवर दिलं, त्यावेळेला ते जिभेच्या चुटक्या वाजित होतं, चुटक्या वाजित होतं, चुटक्या. तर उत्तरेनं देवाला प्रश्न केला, देवा मी आई असून माझ्याकडे चुटक्या वाजत नाही जिभेच्या. 42 दिवस वय होतं, फक्त 42 दिवस, 41 ते 42 दिवस. आणि एवढ्या वयाचं लेकरू तुम्हाला बघून कस काय चुटक्या वाजित. भगवंत हसले आणि सांगितलं, उत्तरे मला ओळखिले त्यानं, माझी त्यानं परीक्षा केली म्हणून तर त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात आलं. गर्भाम दर्शयामी रक्षंती भयास्थितो बाह्या परीक्षा स्थितवंते इति नाम परीक्षिती. मला सांभाळणारा हाच जगाचा बाप आहे, त्याची बाहेर आल्यावर परीक्षा केली म्हणून त्याचं नाव ठेवलं राजाधिराज परीक्षिती महाराज. श्रुतीला सांगितलं, श्रुती याच्या आईनं माझ्यावर किती प्रेम केलंय, माझं किती भजन केलंय, तिचा जीव सांभाळण्याकरता धावलोय, इतकं सोडून दे. हे पोटातलं निष्पाप इतभर लेकरू सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करते, याच्याकरता हाक मारल्याकरता मी धावतोय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतो, हाके सरसी उडी, 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 हे हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, घालुनिया स्तंभ पोडी, घालुनिया स्तंभ पोडी, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, घालुनिया स्तंभ पोडी, घालुनिया स्तंभ पोडी, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे, मग पूर्णविराम करू. तसा 7 मिनिटात आपला ठरलेला टाइम संपतो. 10-5 मिनिटं पुढे गेलं तर काय मग मीटर जळायलं आणि तुम्ही बसले तर तुमचं काय जळायलं. हे तरी भंगिरी कोपऱ्या कापऱ्याला मोबाईल इचकीत बसलेत ना गाऱ्या गुऱ्याचे. काय त्याच्या घरी काय काय लय सोन्यास थोडाच पाऊस पडणार आहे ना, आपल्या इथं कुठं धुपन घुसणार आहे. चेअरमन चिंतन, देवाचं नामचिंतन करायला आपण. काही काहीच्या हाकेची ताकद किती मोठी असते लक्षात घ्या. गांधारी ही चिखलाच्या हत्तीवर बसून आल्या. गांधारीला साधं म्हणायचं नाही बरं. गांधारी फार अधिकारी स्त्रियांच्या यादीत आहे. गांधारी सामान्य का गांधारी. गांधारीनं चेअरमन शाप द्याल्यावर पंढरपुरातले सगळे पंढरपुरातल्या मालकाचे पोरं मेले. एकच वाचलं, फक्त एकच, त्याचं नाव होतं वज्र. बाकी छट मेले. 56 कोटी यादव मेले. देवाचे पोरं मरते जिच्या शब्दात. तिचा शब्द साधा असेल का. ती काय दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरणारी होती का, दुसऱ्याच्या तुरीच्या शेंगावर पिणारी होती. कोण होती गांधारी. विश्व जगात मालक पाहत नाहीत, दिसत नाहीत, याच्याकरता जग पाहलं नाही. सामान्य होती का गांधारी. पंढरपुरातल्या मालकांनी तिचे पोरं मारण्यासाठी दुर्योधनाच्या कमरेला फुलाचा हार गुंडाळला. कोण भेटलं होतं रे वाटात. सुदामा नावाचा माळी होता. गांधारी म्हणली सुदामा नावाचा माळी नव्हता, द्वारकेतलं काळं होतं. त्यानं केला आगावपणा आणि शाप द्याला, मै काय मारतो तो एकही वाचणार नाही. मैरेक नावाची दारू पिऊन मेले. आताच्या दारूला काय म्हणतात आपल्याला काय माहित नाही.
पण हिला मैरेक नावाची मदिरा म्हणत होते. आपल्याला काही संबंधच येत नाही त्या दुकानाचा, त्याच्यामुळे नाव कशाला पाठ करायची. मद्यानाम मैरेक. खालीवरी झाल्यावर स्वर जातो बघा, असं होतंय. एकदा तुमची पण बेजारी झाली. विठाला 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 विठाला. तुमच्यासारख्याची बेजारी तर आम्हाला तर काहीच अक्कल नाही स्वराची. आणि हल्ली गुणीजनांचा प्राण झालाय साऊंड. शाहीच्या पानाला आवाज दिला की असं गोडवा, असं मस्त छानसं वाटतं. चांगले वस्तू वगैरे सगळ्या ओरिजिनल आहेत त्यांच्याकडे सुद्धा, चांगले छान. एक पोरग वाचलं बरं का फक्त महाराज. कशामुळे वाचलं? त्याला एका वारकऱ्याचा प्रसाद खायला भेटला इजूबा. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. चिमूटभर पोहे खायला भेटली. काय यमाची मायवेली, वारकऱ्याचा प्रसाद खाल्ल्यावर त्याला मारतोय. त्याचं नाव होतं वज्र. वज्र वज्र. वारकरी तसाच लागत ना. चालू कीर्तनात व्हॉट्सअप खेळ तू. हराम खोरा, तुला कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही. तू ह्या महाराजाला फसव, आमच्यासारख्या गायल्या गुंग्याला. तू पंढरपुरातल्याला फशीत वैरी सुबळ्या. हा, त्यानं रावणाला दुपारा 2:18 आपटू हाणलंय. तुला तर घरात घुसू हाणीन. वारकरी वारकरी होता. त्या वारकऱ्यावर देव किती प्रसन्न. चेअरमन देवाला सासरवाडीतून आलेल्या धनानं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं केलं. आणि उरलेल्या सोन्यात त्या वारकऱ्याचा मसनवाटा पण सोन्याचा बांधला. हे वापस आणू नका म्हणले सोनं, मसनवाटा सोन्याचा करा. आणि त्या वारकऱ्याचा प्रसाद खाल्ल्यावर एक पोरग वाचलं, वज्र नावाचं. सगळे मेले. कोणाच शापानं? गांधारीच्या. हाकेसर शिवडी सांगतोय. या गांधारीच्या 100 कार्ट्याने चिखलाचा हत्ती तयार केला. त्याच्यावर बसून बाई वाण द्यायला गेली. वाण दिलं कुंती आई साहेबाला. वा, कुंती आई साहेबाला ज्या वेळेला वाण दिलं, कुंतीला आनंद वाटत होता वाण देताना. पण मालकाचं शरीर कमरेपासून खाली गार पडले. पितामह भीष्माचार्याला आमंत्रित केलं आणि यमाच्या जाचातून पंडूराजाला वाचवलं. त्याच्यावर बऱ्याच काळ पंडूराजाला आयुष्य प्राप्त झालं. पण संक्रांत पुढची आली. पोरा अधिकारी होते हो, फार पोरा अधिकारी. 5च पण अधिकारी. 10-12 दिवसानं 5-7 दिवसानं संक्रांत आली. आणि संक्रांत जवळ आल्याच्या नंतर धर्माने विचारलं, आई उद्वेग काय? काही नाही बाळा, मला लक्ष नाही रे. मी 1-2 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं. हत्ती करून आता वाळायला पाहिजे होता. हत्तीवर बसून वहिनी साहेबाला, मोठ्या ताई साहेबाला, वहिनी साहेब चुकून बोललो, मोठ्या ताई साहेबाला वाण द्यायचे. तुम्हाला खरा एक मुद्दा माहिती आहे का? खरं तर पंडूराजा मोठे आहेत. धृतराष्ट्र वयानं लहान आहे. आंधळा राजा नसतोय. पण का झालाय? यांना का नाही? विदुर दाशीपुत्र होते, याच्याकरता नाही. हा भाग सोडून द्या. जरा चांगलं वाचा. महाभारत वाचणं अत्यंत गरजेचं आहे बरं. कारण या इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून महाभारत पाठ असावा. त्रेतायुगात एकच रावण होता, म्हणून रामायण पाठ असणं गरजेचं आहे. आता रावणांची संख्या शिल्लक झाली, याच्याकरता महाभारत पाठ असणं गरजेचं आहे. तरच जगता येईल. पावला पावलाला संख्या. इतकं सोपं समजू नका महाभारताला. गीता तत्व आहे, महाभारत आहे. महाभारतातलं भीष्म पर्व हे गीता आहे. अत्यंत गरज आहे, अत्यंत काळाची गरज. तुम्ही संसारात, राजकारणात, व्यापारात, आध्यात्मिक क्षेत्रात प्रत्येक मुद्द्यात महाभारत ठसलेलं आहे. व्यापार कसा करायचा?
याच्याकरता 127 श्लोक महाभारतातले पहा, कळल तुम्हाला. राजकारण कसं करायचं भगवान कृष्णाकडून शिका. एक नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण. कनक असेल, विदुर असेल, शिका तिथून, शिका. गरज आहे काळाची. सोबत राहणारी, संग राहणारी माणसं इतकी नालायक आहेत, त्याला न कळू देता, त्यांचा नालायकपणा न छेदता आपला जय प्राप्त करून घेणं, हेही महाभारतात शिका. सख्या भावाचा अपमान न करता त्यानं केलेली सोयरीक मोडून, सोयरीक मोडी अशी झाली नाही पाहिजे. भावाचा अपमान नाही झाला पाहिजे आणि चुकीच्या घरी बहीण दिली नाही पाहिजे, असा निर्णय कृष्णाकडनं शिका. शिका ते राजकारण, अत्यंत गरज आहे. ते खरं राजकारण असते, ते तिथून शिकावं. म्हणून महाभारत अत्यंत गरजेचं आहे. महाभारतामध्ये 44 शत्रूपासून कसं मुक्त व्हावा हे शिका. अहो, कृता युगात 3च शत्रू मूर्ख होते. त्याच्यापैकी एक तुटलेल्या नाकाची होती. त्याच्यापैकी एक तुटलेल्या नाकाची होती शूर्पणखा. 3च. इकडे 44 होते. 44. कौरवाच्या पाठीमाग 44 शत्रू. हे दाखवले पंढरपुरातल्या मालकानं. हे अर्जुना पाहे पार्था, हे पार्था बघ बघ बघ, हे 44 शत्रू आहेत. हे सर्प आहेत, हे भुजंग आहेत. हार्डवेअर शब्द होता आपल्याकडे. हार्डवेअर त्याचं कट्टर वैर आहे रे. त्याचं हार्डवेअर आहे. हे कुठून तयार झालं माहितीये? महाभारतापासून. जरासंध नावाचा नालायक राजा हा मथुरेच्या राजाचा सासरा होता. त्या राजाचं नाव होतं कंस. या जरासंधाच्या 2 वाटुळी म्हणजे पोट्ट्या नालायक होत्या. त्या हरामखोर होत्या. नवऱ्याच्या कानात सांगून सासू सासऱ्याला अंधार कोठडीत टाकलं होतं. इतक्या नालायक होत्या. तुम्हाला एकच माहित असेल, देवाचे आई वडील बंदीशाळेत टाकले. कंसानं स्वतःचे मायबाप सुद्धा अंधार कोठडीत टाकले होते. नालायक बायकायचं ऐकून. इथं बसलेले बायकायचं ऐकून मायबापाला त्रास देऊ नका. झोपीत छत अंगावर पडन, घरा सगळं माती करावं लागेल. हो, तुम्ही बी असं सांगा जाऊ नका, टिकलेवाले होत. हो, नवऱ्याचे मायबाप मातीत घालायचं काम करी जाऊ नका. हो, कंस वाजला, एका बुक्कीत हाणला पंढरपुरातल्या मालकानं. आपल्या नवऱ्याची काय ताकद आहे, कणगुळीत उडन. आज चुकीचं सांग जाऊ नका. हा जरासंध मृत्यू पावला. 34 पैकी एक शत्रू. याला हस्तगत केलं शकुन्यानं. याचं एक हाड काढलं मेल्याव. ते हाडाचे तुकडे केले 4. त्या 4 तुकड्याच्या घासून गोट्या केल्या 4. या लुडोच्या गोट्या म्हणाय. खालच्या हत्तीवर बसल्या नाही, चिखलाच्या हत्तीवर बसल्या. आपल्या आईला खालच्या हत्तीवर बी बसवायचं नाही आणि चिखलाच्या हत्तीवर बी बसायचं नाही. 33 कोटी देवाच्या राजाचा हत्ती आणू. त्याचं नाव होतं ऐरावत. 14 रत्नापैकी एक ह्यो हत्ती आणायचा. आणि धर्मानं सांगितलं. अर्जुन वेड्यासारखं काय बोलतो रे तू? हाकेसर चिवडी सांगतोय. शेवटचा पुरावा. वेड्यासारखं काय बोलतो? हा इंद्राचा हत्ती तो 14 रत्नापैकी एक आहे. तो आपल्याला कसा मिळेल? तर धर्मराजाला माहितच नव्हतं अर्जुनाची पत किती इंद्राकडे. इंद्राकडे ठराविक लोकांची पत होती. युजुबा त्रेतायुगातले राजा दशरथ जर इंद्राच्या नगरीत गेले तर इंद्र खुर्चीहून उठत होता आणि दशरथ राजाला खुर्ची बसायला देत होता. पण परिणाम पुढचा ऐका. दशरथ राजा बघितल्याबरोबर इंद्र खुर्चीहून उठत होता. दशरथ राजाला खुर्ची बसायला देत होता. पण दशरथ राजा उठून खाली आले की इंद्र खुर्ची धुवून बसत होता. दशरथ राजाच्या बसलेल्या खुर्चीवर इंद्र धुतल्याशिवाय खुर्चीवर बसत नव्हता. त्याचं कारण काय ते रामायण पाहून मग लक्षात येईल. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर एक क्षण येत असते. त्याच्यामुळे ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. पण अर्जुनाचा परिणाम आहे का? अर्जुन अमरपुरीत गेल्याच्या नंतर इंद्र स्वतः बसलेली खुर्ची आधी धुवायचा, ओल्या कपड्यान खुर्ची पुसायचा आणि मग अर्जुनाला बसवायचा. आणि अर्जुन उठून गेल्याच्या नंतर तसाच त्या खुर्चीवर बसायचा. कारण अर्जुनाचा पुरुषार्थ आपल्याला राहावा.
आपण बसलेला नालायकपणा, ह्या खुर्चीवर जर अर्जुन बसले तर नालायकपणाचा अर्जुनाचा पुरुषार्थ घेईन, आपण आपसेच ठणठण पाळ राहू. म्हणून आधी खुर्ची, इंद्रानं 6 चुका केल्या. इंद्र काय सोपा होता का? त्याच्यातल्या एका चुकीमुळे अमृत खराब झालं. इंद्राला एका चुकीमुळे त्याला भग नावाचा रोग झाला. हो, इंद्रानं 6 चुका केल्या. त्या 6 इंद्राला स्वतःची पोरगी 2 देवायला म्हणली होती, आमचे बाबा 33 कोटी देवाचे राजे जरी असतील, राजे म्हणजे मंत्री, आमचे बाबा 33 कोटी देवाचे मंत्री जरी असतील, पण नालायक येत, आमच्या बाबाच्या तुम्ही नादी लागू नका. आणि पोरीनं सांगूनही 2 देव इंद्राचं ऐकून कोंबड झाले. आणि 2 वाजता जाऊन एका महाराजाच्या दारात बोंबलले. तो महाराज न्यायशास्त्र करते होते. त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री गौतम. 2 वाजता रात्री ओरडले कोंबडे. आणि मग महाराज आंघोळीला गेले. त्यावेळेला इंद्रानं महाराजाची पत्नी बाटवली. तेव्हा या 2 देवाची काय फजिती झाली पुराण पहा. आणि मग जयंती नावाची कन्या इंद्राची त्या 2 देवाला सांगितली होती, पानछटा होत, मुडदे होत, तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झालेत, त्याच्या नादी लागू नका. कशाला त्याच्या नादी लागले? 6 चुकापैकी 1 चूक आहे इंद्राची. इंद्राला माहित होता अर्जुन पुरुषार्थी आहे. किती पुरुषार्थी आहे? काशीतले मालक अर्जुनाची पाठ थापतीत होते. शाबास पार्था, कमर मोड तरी आबूक ठोकता येते. अपघातात मोडन ते, अपघातात ते बॉईल जेन खराब झाला म्हणून बसावं लागते, नाहीत माझं वय थोडंच बसायचं. पाठ थापटिली अर्जुनी. शाबास पार्था. हे गंधर्व तर असे अर्जुनाला पाहिल्यावर त्याची धोत्रच सुटत होती. असला अर्जुन. आणि त्या अर्जुनाला खुर्ची पुसून इंद्र बसित होता. आणि अर्जुन उठून गेल्यावर नुसता बसत नव्हता, खुर्ची चाटीत होता. धर्माला काय माहित होतं अर्जुनाची काय कथा आहे म्हणून. एवढा पुरुषार्थ होता धर्म अर्जुनाचा. अर्जुनानं सांगितलं, दादा आपली आई ऐरावत हत्तीवर बसेल. अखेर शेवटी सांगते 2 गोष्टी आहेत त्याची इथं बसलेल्या माईंनो. हा पुरावा लक्षात ठेवा. परवाला संक्रांत झाली 15 दिवसापूर्वी. जरा ध्यानात ठेवा आपल्या मालकाचं वर्चस्व किती असते. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती, तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडत तरी चालते, पण तिने दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडावं. जी कधीच नवऱ्याच्या पाया पडत नाही, तिनं 100-200 महाराज भाजी करून जरी खाल्ले तरी तिचा उद्धार नाही. असे वांगे चिरल्यावानी चिरून शिजव महाराज तरी तुला उद्धार नाही. काय हसत्यात पान कशा. जी बाई दिवसात 3दा नवऱ्याच्या पाया पडती, तिनं कोण्याच देवाच्या पाया पडायचं नाही. हे बी लिहून घ्या. तुम्ही ऐकायले सज्जन माणसं आहेत, माझ्यावर प्रेम करता. महाराज मला विचारणार आसन ना कोणी, कॉलर धरून विचारीन, बाळ्या तू कशाच्या बळावर सांगायला. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, पुराण वाचतून सांगतोय पट्ट्या. हे भंगिऱ्याचं ऐकून थोडा सांगतोय. विठाला 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 विठाला. अशा 69 महिला पाहिल्या मी पुराणात. 69. त्याच्यातली एक बाई सांगतो लोपामुद्रा, ती नाहीच कोण्या देवाच्या पाया पडली. देव तिच्या पाया पडत होते, पण ती 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडत होती. इतका मोठा पुरुषार्थ होता. काय वागणं होतं त्यांचं. परमार्थातला पुरुषार्थ, भक्तीचा पुरुषार्थ फार मोठा होता त्यांचा. फार नाविन्य होतं, फार पातिवृत्तीपणा होता त्यांचा. जाऊ द्या पुरुषार्थ आपल्याकडे. इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्राने खुर्ची बसायला दिली. हत्ती न्यायचं द्यायला काय हरकत नाही, पण कसा न्यायचा तुम्ही ठरवा. इतका इंद्र चालू, लय चालू इंद्र. त्याला वाटलं आपल्या हत्तीवर दुसऱ्यानं बसत नाही. इतका चालू इंद्र, इतका चालू. हो, त्याच्या चालूपासून तर खाली चालूपणा आला. त्यानं जे चालूपणा केला का त्याच्यातला 1-अर्धा% चालूपणा या ढवळ्या कपड्यावाल्याकडे आला. आणि त्या चालूपणातच आपल्याला रगडायले. हो, पण तुम्ही येड्यावानी करू नका, तुम्हाला बी एखादी शिवारचा रगडील, आहे का नाही. आपल्याकडे काही गोष्टी आल्याच्या नंतर आपण तसं कोणाचा अवमान नाही केला पाहिजे, नाही रगडलं पाहिजे. चला तिकडे आपल्याला काही कळत नाही, कशाला बोंबलायचं. घेऊन जा म्हणे. इंद्र ऐरावत हत्ती, आमचे अर्जुन ऐरावत हत्तीकडे गेले. तर इंद्राला वाटलं पहिला हत्तीच हात लावू द्यायचा नाही.
अर्जुन ज्या वेळेला ऐरावताकडे गेले त्यावेळेला ऐरावतानं नाक लावलं अर्जुनाच्या पायाला. सोंड काय असती? सोंड काय? नाक. सोंड काय? नाकच आहे ना. अर्जुनाच्या पायाला घोळशिलं आणि अर्जुनाच्या पायाची धूळ जिबीनं चाटीत होता. हाती जिबीनं. तो इंद्र गुडघे टेकून खाली बसला होता. काय काम झालं म्हणले, ऐरावत ज्याच्या पायाची माती चाटायलाय. आणि ऐरावत 14 रत्नापैकी एक रत्न आहे. समुद्र मंथनातून प्राप्त झालेलं रत्न. माती चाटीत होता. माती. ए ऐरावत जी घेऊन जायचंय. कसं न्यायचं? घेऊन जा. मालकान खुनील तर त्याला. मला जसं न्यायचं तसं न्या. अर्जुनानं कमरेचा शेला सोडा. उपरनं बांधायला असायचं पुरुषार्थी लोकांकडं. उपरनं सोडं आणि ऐरावताचे 4ही पाय असे बांधले. आवळून एका पायात हात घातला आणि झोळी टाकावा अशा खांद्याला ऐरावत अडकीला निघाली. ब्या 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 आडत होता ऐरावत. अरे बापरे म्हणलं आगाऊच काम झालं. आता सांभाळी अमरेंद्रा. इंद्र म्हणला माया नावान काय बोंबलायला. आता सांभाळी पार्था. म्हणणं अर्जुना मला सांभाळ. तावडीत त्यांच्या गेला मह नाव कशाला घेतू. आता सांभाळी पार्था. अर्जुनानं असं पाय थाप मारली. येडपटेस का काय रे तुला? तुला कशाला मारू मी? माझ्या आईला तुझ्यावर बसून वान द्यायचं, मी वापस पाठवणार आहे. ते म्हणलं नेताना अडकून न्याला आणि खाली गेल्यावर फेकून तर नाही द्यायचा. वरी फेकायचा तर नाहीच. ते म्हणलं फेकल्यावर आहे त्याच्यापेक्षा उच्च जाशील, त्याबद्दल दुमत नाही. पण तुझ्या पाठीवर माझी आई बसणार आहे याच्याकरता तू आम्हाला आदराचं स्थान आहे. तुझा अपमान करणार नाही. ताण घेऊन पण भेऊ लागलं नाही. शिडी केली ती बाणाची. अर्जुनाचं वजन सहन केलं. हातीचं ते वजन डग 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 करू लागलं ना. भगवंतानं सांगितलं, अर्जुनानं सांगितलं देवा काय करायचंय, काय ताण घेऊ नको. खालून सुदर्शन लावलं सुदर्शन. आणि भगवंतानं सांगितलं अर्जुना सुदर्शन लावल्यामुळं शिडी काही मोडत नाही, पण लक्षात ठेव गडे, तू जर शिडीवर उतरून खाली आला ना हत्तीवर तुझी आई बसली तर पुरुषार्थ तुझाही चाललाय आणि आईचंही पातीवरती पण मातीत चाललंय. तू पुरुषार्थी कळायला, तू किती पुरुषार्थी आहे कळायलाय, पण आईचं पातीवरती पण मातीत चाललंय. करायचं काय? तिला म्हण वरूनच हत्ती झेलणं. झेलणं वरून हत्ती झेल म्हणे झेल. मग काय सुदर्शन असं डगमग डगमग करू लागलं. शिडी दूध मळू लागली. अर्जुनानं सांगितलं आई काय बाळा, हत्तीत पर्यंत आणलाय पण आता खाली फेकला तर मरतोय. याच्या सगळं उडी टाकली तरी मरतोय. आणि कुंतीने सांगितलं मग मी कशासाठी? तुम्ही दोघं उडी हाना ना रे, दोघं उडी हाना. अर्जुनानं काय म्हणा बसलेल्या जीनच्या पॅन्टीवाल्या होत लक्ष ठेवा. अर्जुनानं सांगितलं आई बालपणी असताना लहानपणी जे पदर तू तोंडावर टाकून विश्वाची आबरू झाकलीस, जगानं पाहण्याची आबरू झाकली आणि माझ्या तोंडावर पदर टाकून मुखामध्ये स्तन देऊन माझ्या पोटातली सुधा निवलीस, इतका पदर तुझा पवित्र आहे. आणि त्या पवित्र पदरावर जर या वयात येऊन जर मी उड्या मारल्या तर मला कोण मुलगा म्हणीन तुझा? मी नाही पदरात उडी आणायचा. आता ती वय नाही तुझ्या पदरात उडी आणायचं. हत्ती फेकतो, फेक बाळा. 2-4 सेकंदापुरते डोळे झाकले, फक्त 2-4 सेकंदापुरते. आणि तितक्याच पुरतं कपाळावर बोट टेकलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं मालक विश्वातल्या प्रत्येक देवादेवतेपेक्षा जर मालकावर अतूट श्रद्धेनं प्रेम केलं असेल तर ह्या पदरात तितकी ताकद आणून दे ना, ह्या पदरात तितकी ताकद आणून दे. फेकला हत्ती, फेकला हत्ती. अशीच एक बाई भेटली, म्हणली महाराज मी का पतिव्रता नाही का? म्हणलं हाय ना तू. संक्रांतीच्या दिवशी 3ऱ्या मजल्यावर मी गेलो आणि चटणी वाटायचा वरोटा घेतला. चेअरमन वरोटा, ते पाटा वरोटा असतो ना, ते वराटा वराटा वरोटात म्हणते तुमच्याकडे. मी म्हणलं जीजी तू खाली उभं राहीन वरून वरोटा टाकतो. ते म्हणले मुंडक्यात टाकू नको. म्हणलं तसा कसा टाकीन? पदरात टाकतो. पदर फाडून पाय फुटली तिचे वरुट्यानं. हो पदर फाडून. तर मी म्हणलं जीजी कस काय? तर तिकून म्हातारं म्हणलं महाराज आता आता मला बोलायली, नाही तर माग 7-8 वर्ष कुत्र्याच्या माया भाकरी संगच होत्या. हो म्हणजे कुत्र्याच्या माया भाकरी संगत देत होती.
इतकी मही प्रतिष्ठा आणि कसा वर उठा हातात, त्या आपली पात्रता नाही माय, त्याच्यासाठी ती योग्यता लागेल. जगाचा मालक धावला आणि सुदर्शनाचा कव घातला, हाकेसर शिवडी घालून या स्तंभ पुढे. शबरीच्या हाकेला धावला हाकेसर शिवडी. कोण पाखरू होत जटायू, मिरे कश्यपाचा नातू, जटायु रे ना मेरे विख्यातू. कश्यपाचा नातू जटायू, अरुणाचा पुत्र, गरुडाचा पुतण्या. त्याच्याकरता पंढरीतले मालक धावले. पुण्य काय होतं, या पवित्र देशातल्या स्त्रीला एक नालायक राक्षस महाराजाच्या रूपात घेऊन जात होता. एक नालायक राक्षस महाराजाच्या रूपात घेऊन जात होता आणि त्या राक्षसाला या स्त्रीला सोडण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं. म्हणून जगाचा बाप त्याच्या हाकेला धावला, हाकेसर शिवडी. कोण गंधमादन, कोण गंधमादन. अविरत त्यानं विटेवरच्या मालकाचं भजन करावा, त्याच्या आस्तीचा हाडामासाचा गोळा जगाच्या मालकानं वंजळीत झेलावा. धावतोय देव, पण त्या योग्यतेचं पुण्य लागेल. असं जर पुण्य असेल तर जगाचा मालक धावतो. विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा हाकेला धावतो. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी. उचलो निघेत कडेवरी, भक्ती सुखे नाहला. राक्षसाच्या कुळात जन्माला आलेले प्रल्हाद हाक मारल्याबरोबर स्तंभातून प्रगट झाला. स्तंभी नारायण प्रगटला. काय हाकेला महाराज. ज्याद्या साधकाने विटेवरच्या मालकाला हाक मारावी, तुकोबारायचं स्वतःचं मूर्तिमंत प्रकरणे. हाक मारली महाराज. पिवळा पितांबर शेला, कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. काय ताकद आहे महाराज. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, सेना महाराज असतील, कबीर महाराज असतील, निवृत्तीदादा असतील, गोरोबा काका असतील, या सगळ्यांच्या हाकेला धावतोय. गोरोबा काकाचे हात तुटले होते का आनेमध्ये. त्यावेळेला संक्रांतीचे गाडगे करण्यासाठी कोण यावा. एका प्रत्येक पाहुण्याला आमंत्रित केलं, एकही पाहुणा आला नाही. जगाचा मालक कुंभार झाला. कुंभार दादाचं रूप घेतलं जगाच्या मालकानी आणि विटेवरचा मालक मालकिनीला मावशी केलं. कुंभारीन मावशी. आडवं कुंकू लावलं, गरुडाला गाढव केलं, सगळा पसारा टाकला, गोरोबा काकाचं काम केलं. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी, आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. पांडवाच्या एका आमंत्रणात जेवणामध्ये यज्ञ नाही सांगत, एक जेवण्याचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात सर्वत्र पत्रिका दिल्या आणि भगवंताची पत्रिका विसरली. देवानं हाक मारली अर्जुनानं, देवा यावं लागतंय. भगवान म्हणले सगळ्याला पत्रिका दिल्या, मला नाही दिली. येई न गेले. आतमध्ये गेले, गदा फेकली अशी सर 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 गदा वरी फेकली भीमदादानं. गदा फार जडवड होती. देवा जर तुम्ही नाही आले तर गदा डोक्यावर घेऊन मारणार. भगवान म्हणले लोक तुम्हाला मारित होते. ए सावळ्या, ए खजिन्या, गपची बस ना. लोक तुम्हाला मारित होते त्यावेळेला मी वाचिलय. लोक ज्या वेळेला तुम्हाला मारित होती त्यावेळेला मी वाचिलय. आता मनानं मरण मागत असताल तर मी काय करू. गदा जवळ आलती. 1-2 मिनिटात गदा पडणार. तेवढ्या अवकाशात द्रौपदीच्या लक्षात आलं देव येत नाही. द्रौपदीनं चोपदाराला सांगितलं माझ्याकडे मालकाला बघा म्हण.
आवाज दिला, इकडे बघा. द्रौपदीकडे बघितलं आणि द्रौपदीने फक्त कपाळावर बोट ठेवलं. काय म्हणावं पुढच्या मालकानं? देवा 1.5 मिनिटात गदा डोक्यावर पडती. भगवंतानं सांगितलं 2-4 सेकंदातच पडावं. तुम्ही तुमच्या मनान गदा फेकली. देवा परिणाम आम्ही 5 भाऊ मारणार. मरा. याचा परिणाम द्रौपदीच्या कपाळावर कुंकू पुसणार. सदरा घातलेलाच नव्हता, तसाच उडी टाकली गदा झेलली. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो 1 मिनिट फक्त भीक मागतो. जाग्यावर बसल्या बसल्या सगळ्यांनी हातवरी करा. हा परिसर माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा परिसर आहे. सगळ्यांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल.